नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग होतो आपला आनंदवनमधून. आनंदवनमध्ये आम्ही इथे राहायला होतो प्रकल्पामध्ये. खूप छान असं वातावरण आणि सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात. सकाळी सकाळी पोचलेलो होतो आम्ही, त्यामुळे थोडासा आराम केला आणि आरामानंतर थोडं दुपारी जेवणाचा आनंद घेतला. मित्रांनो, इथे प्रकल्पात एक पद्धत आहे, स्वतःच्या हाताने स्वतः भांडी घ्यायची, जेवल्यानंतर परत ती भांडी धुवून ठेवायची. त्यानंतर आम्ही प्रकल्प पाहण्यासाठी निघून गेलो. सर्वप्रथम आम्ही पाहिलं आहे ते बघू शकता तुम्ही, लाकडापासून विविध कोरीव काम करून एक वेगवेगळ्या आर्टिकल्स म्हणजे वस्तू तयार केलेल्या आहेत आणि त्या तुम्ही बघू शकताय. किती छान असं त्या काकांच्या हाताला कला आहे आणि ते काका तुम्ही समोर पाहताय. सगळेजण त्यांच्याकडे गप्पा मारत आहेत, काही व्हिडिओ बनवत आहेत. तर मित्रांनो, त्यांनी ह्या बनवलेल्या कलाकुसरी तुम्हाला देखील आवडल्या असतीलच. आणि हा बघा, मी इथे व्हिडिओ दिसतच आहे. असो, चलो मित्रांनो, पुढे व्हिडिओत कंटिन्यू राहा. तुम्हाला अधिक अजून नवनवीन काही ना काहीतरी पाहता येईल. इथल्या वस्तू पाहिल्या आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत. आता हे जे आहे हे बाबा आमटेंचं समाधीस्थान आहे. तर त्या शांतीस्थळाचे ते समाधीस्थानाचे ते आलो. त्यानंतर मनीषा मॅडमने थोडी माहिती दिली, ती सुद्धा ऐकून घ्या. नमस्कार सर्वांना. माझं नाव मनीषा कदम. मी तुम्हाला पूर्ण आनंदवन दाखवणार आहे. तर आनंदवनची सुरुवात ही 19 ऑगस्ट 1949 रोजी झाली. आनंदवन ही बाबांची कर्मभूमी आहे. म्हणजे बाबांनी कामाची सुरुवात आनंदवनातून केली आहे. आनंदवनला आता 75 वर्षाचा प्रवास पूर्ण झालेला आहे. आनंदवन आणि हेमलकसा सोमनाथ ही जी प्रोजेक्ट आहेत नंतर केलेली आहे. तर बाबांनी व्यवसाय आणि बाबांचा जन्म वर्धा येथील हिंगणघाट येथे झालेला होता. बाबांना डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती, पण बाबांच्या वडिलांची इच्छा होती की बाबांनी वकील व्हावं. म्हणून बाबांनी 1936 साली वकिली पास केली आणि वकिली करत असताना बाबांनी एक श्रमाश्रम नावाचा प्रकल्प स्थापन केला, ज्यामध्ये जे भंगी लोक असतात त्यांच्यासाठी बाबांनी काम करत होते. तर ती आपल्या समस्या घेऊन बाबांकडे यायची की आमच्या कामाला समाजात स्थान नाही आहे, दर्जा नाही आहे, किंवा आमच्या कामाला अत्यंत घाणेरडं समजलं. त्यावेळी बाबा बोलायचे, आपण कुठल्याही पोटासाठी जे काम करतो ते चांगलं किंवा वाईट असं असतं. पोटासाठी जेही काम करतो ते चांगलंच असतं. त्यातले काही जण बाबांना बोलतात की तुम्ही हे काम केलेलं नाही आहे म्हणून तुम्ही हे बोलू शकता. त्यावेळी बाबांनी स्वतः हे काम केलं. त्या महिला साथ करून त्या वाहत नेलेल्या असतात. आणि हे काम करत असताना तुळशीराम नावाचं तुम्ही जे डॉक्युमेंटरीमध्ये पाहिलं, तुळशीराम नावाचा पुत्र होती बाबांच्या आयुष्यात. बाबांनी सर्व जीवन त्यांचं सुखसोयीने घालवलेलं होते, कारण बाबांचे वडील जमीनदार घराण्यातले होते. त्यामुळे ब्रिटिश काळामध्ये चांगल्या नोकरीवर होते. आणि बाबांनी गांधीजी, विनोबा भावे, भगतसिंग, राजगुरू या सगळ्या लोकांसोबत काम केले. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव बाबांवर खूप जास्त होता. मग बाबांनी श्रमाश्रम प्रकल्प स्थापन केल्यानंतर जो तुळशीराम नावाचा व्यक्ती बाबांच्या आयुष्यात येतो आणि तिथून बाबांच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळतो. बाबांनी त्या तुळशीराम नावाला म्हणजे पाहून घाबरतात आणि घराकडे जातात. बाबांनी कुठल्याच गोष्टीला घाबरले नाही. मग म्हणजे वाघाची शिकार समोरासमोर केली, गुंडाला घाबरले नाही, चोराला घाबरले नाही, पण एका कुष्ठरोग्याला पाहून घाबरले. त्यावेळी साधनाताईला घरी जाऊन सांगतात की मी एका कुष्ठरोग्याला पाहून घराकडे धावत आलो. तर मी कसला अभय साधक. गांधीजी त्यांना नेहमी अभय साधक असे म्हणायचे, कारण कुठल्याच गोष्टीला न घाबरणारा. बाबा बोलले, मी कसला अभय साधक, मी तर एका कुष्ठरोग्याला पाहून घाबरलो. त्या ठिकाणी माझा कोणी नातेवाईक असता किंवा माझ्या आपसातलं कोणी असतं तर मी त्याला त्या अवस्थेत सोडून आलो नसतं. त्यानंतर साधनाताई आणि बाबा स्वतः तिथं जातात. त्याला एका सुरक्षित स्थळी हलवतात. त्याच्यावर एक चांगलं हे करतात, ट्रीटमेंट करतात. पण तो इतक्या दयनीय अवस्थेत असतो की तो 2 दिवसानंतर मरण पावतो. मग त्यावेळी बाबा ठरवतात अशी कितीतरी रुग्ण असतील समाजामध्ये की ह्याची कितपत पडली. मग बाबांनी कुठलीही कुष्ठरोग्यांची सेवा सुरू करण्याची सुरुवात की जात, धर्म, पंथ काय नाही. बाबांनी जंगल होतं त्यावेळी, ताडोबाचे बट्टा होता. त्यावेळी इथे आले त्यावेळी 6 कुष्ठरुग्ण, एक लंगडी गाय सोबत विनोबा भावे यांनी दिली होती आणि सोबत 14 रुपये घेऊन आली होती. बाबा ही श्रीमंत घराण्यातले होते, पण त्यांच्या प्रॉपर्टीचा एकही रुपये त्यांनी या कामासाठी वापरला नाही. घरातून निघताना त्यांच्या आईने त्यांच्या हातामध्ये 14 रुपये ठेवले. तेवढं घेऊन ते बाबा या जंगलामध्ये आले.
या जंगलामध्ये आल्यानंतर बाबांना आधी वरोऱ्यात राहायचे, पण बाबांना लोक वाईट टाकायचे, कारण तुम्ही कुष्ठरोगांची सेवा करता, कुष्ठरोगांसोबत राहता, म्हणून त्यांना बहिष्कृत करायचे. म्हणून बाबा या जंगलामध्ये आले. तर मग या जंगलामध्ये आल्यानंतर आधीच त्यांना राहण्याची सोय करावी लागली. त्यावेळी त्यांनी 2 झोपड्या बांधल्या 6 कुष्ठरुग्णांना घेऊन आणि राहण्याची सोय केली. त्यावेळी त्या झोपडीचं उद्घाटन विनोबा भावे यांच्या हस्ते झालं होतं. तर तेव्हा ते इथे म्हणले होते की येथे सेवेचे रामायण घडेल, आणि गेली 75 वर्ष झालं इथे ती सेवा सुरू आहे. आता 3री पिढीसुद्धा कार्य करत आहे, की त्याच बाबांच्या ध्येयानं पुढे चालत आहे. त्यानंतर बाबांनी कोलकात्याला जाऊन लेप्रसचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ज्यामध्ये सगळे ट्रेनिंग घेणारे हे डॉक्टर होते. बाबा एकटे वकील होते. त्यांनी आधीच सांगितलं होतं की तुम्हाला डॉक्टर ही पदवी भेटणार नाही, फक्त तुम्हाला ट्रेनिंग करता येईल. तर बाबा बोलले ठीक आहे, मला फक्त या लोकांची सेवा करता आली पाहिजे, मला डॉक्टर ही पदवी नाही पाहिजे. त्यावेळी बाबांनी तिथे ट्रेनिंगला गेल्यानंतर तिथले डॉक्टर धर्मेंद्र म्हणून आहेत, त्यांना विचारलं की कुष्ठरोग हा आणखीन म्हणजे यावर लस किंवा औषधी निघाली नाही आहे का. त्यावेळी तिथले डॉक्टर बोलले की हा रोग फक्त माणसांना होतो, प्राण्या पक्ष्यांना होत नाही. आपण प्राण्या पक्ष्यांवर प्रयोग करू शकतो, पण माणसाच्या शरीरावर नाही करू शकत. तर त्यावेळी बाबा बोलले की तुम्ही माझं शरीर वापरा. बाबांनी बाबाचं शरीर वापरण्यास सांगितलं, पण तिथले डॉक्टर ऐकत नव्हते. बाबांनी बोलले नाही, तुम्ही माझं शरीर वापरात. मग तिथल्या डॉक्टरांनी साधनाताईला फोन लावला की तुमचे मिस्टर अशी बोलत आहेत म्हणून. तर मग साधनाताई बोलल्या की ते म्हणताय तर करून घ्या, कारण ते कोणाचं ऐकणार नाही. तर त्यावेळी मग बाबांनी स्वतःच्या शरीरामध्ये जीवित आणि मृत दोन्हीही लेप्रसची जंतू इंजेक्टेबल करून घेतले, पण बाबांना लेप्रसी हा रोग झाला नाही. त्यावर आताही संशोधन लागलं नाही आणि आताही लस निघालेलीच नाही आहे लेप्रसीवर, कारण तो होतो कशामुळं, आणखीन त्याचा तो जो जीवाणू असतो तो सापडलेलाच नाही आहे. त्यानंतर मग बाबांना ज्यावेळी इथं आले 1951मध्ये 6 कुष्ठरुग्णांच्या नंतर 21 कुष्ठरुग्ण झाले. म्हणजे लोकांना समजायला लागलं की लेप्रसी झाल्यानंतर एक बाबा आमटेने आश्रम सुरू केलेले, ज्यामध्ये आपली ट्रीटमेंट होती, आपल्याला तिथं ठेवल्या जातं. म्हणून मग लोक नंतर 1951मध्ये आकडा वाढला, नंतर 52मध्ये आणखी दुप्पट झाला. मग असे वाढत वाढत इथं जी काही आता तुम्हाला लोकसंख्या जी काही कामं करणारी, इथलं स्थायिक असं कोणीच नाही. सगळी जी काही त्यांना म्हणजे गरज होती म्हणून ते इथं आले. इथली माहिती ऐकून झाल्यावर मी हातमागाच्या विभागाकडे गेलो. तिथे जे स्थानिक तिथे राहायला असणारे सर्व जे पेशंट्स होते ते स्वतःच तिथे कारागिरी करत असतात. तुम्ही बघू शकताय सतरंजा, टॉवेल म्हणा, हे सगळ्याचं विणकाम तिथे चाललं आहे आणि त्याचा सगळ्यांनी पूर्णपणे प्रशिक्षण बघितलं कसं काय होतं आणि काय. सर्व खूप आनंदी होते, कारण एक वेगळं स्वतःला काहीतरी बघता येत आहे. ह्याच्यातला तुम्ही चरख्याचा व्हिडिओ पाहिला असेलच याची मला खात्री आहे. शॉर्ट्समध्ये आपल्याला टाकलेला आहे, नसेल बघितला तर चॅनलला बघून घ्या. व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो, अजून बरंच काही काही बघायचं आहे. एकाला आणि किती मीटर होते ते? दोन. सव्वा मीटर. हे काय बनवतो आपण आता? टॉवेल आहे ना? ओके, बघूया आपण कसं काय विणतात ते. हे काका पण हे विणतायत. हे असे
कोणाला अवलंबून राहता येत नाही. मित्रांनो वातावरण बघू शकतो काय ते बघा. हो झटकन वातावरण चेंज. मित्रांनो बघा जरा वातावरण थोडं बदललंय झटकन. पक्ष्यांची आवाज यायला लागली बघा. नाही म्हणतात ते डायरेक्ट. आज पहिल्यांदा दिसते बघा. आत गेली आत गेली. हा सगळ्यांनी आवाज केल्यामध्ये आत घुसली. हे काय जांभळीवरती नाही हे ओरडतात. हे आवाज करतायत. कोकिळा नव्हती. छान बाहेर होती. चला आपल्याला 4 वाजल्यापासून वाट बघताय. पावसामुळे ते आपली म्हणजे वेट करत राहिले. चला 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 चला. कशाला. आता उमेशने ज्यांचं नाव घेतलं तुम्ही पाहताय विकास आमटे म्हणजे बाबा आमटेंचे मोठे चिरंजीव. त्यांच्यासोबतही आम्ही काही क्षण घालवले. काही जणांनी गप्पा गोष्टी केल्यात. पुढे तुम्हाला ऐकायला भेटतीलच. खूप उत्सुकता होती आम्हाला. असं वाटलं नाही भेटता की नाही असं वाटलं होतं आम्हाला. तिथून आलो त्यावेळेला तुम्ही सुरू होण्यापूर्वी त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले असल्यामुळे तुमची कन्या नाही सर किती आठवते तुम्हाला. मित्रांनो विकास आमटेंसोबत गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही तिथनं पुन्हा आमच्या रूमवर गेलो आणि नंतर पुन्हा एकदा रात्रीचं जेवण उरकून थोडंसं फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेलो. तुम्हाला ते पुढे बघायला मिळेलच. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आनंदवनमधलं हे प्रकल्प तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून कळवा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.